हॅलो ऐका भाविकांनो, आपण आलो तळेवाडी गावाला, तुम्हाला लय लांबून बोलावलंय बर का. बाबानो हा बाळू मामाचा तळ आहे बर का. तुम्ही आज नाही तुम्हाला शास्त्र माहित होत लय नाही थोडं, म्हणून बीड जिल्ह्यातून इथं पुणे जिल्ह्यात बोलावलंय काहीतरी कथा कीर्तन व्हावं म्हणून. बाळू मामाच्या जीवन चरित्रावरती काहीतरी कथा कीर्तन सांगावं बाबा. काय हरकत नाही देवा, तुम्ही म्हणल्या नियमाप्रमाणे. बेळगाव जिल्ह्याला बेळगाव जिल्ह्याला बेळगाव जिल्ह्याला बेळगाव जिल्ह्याला बेळगाव जिल्ह्याला चिकोडी तालुका बेळगाव जिल्ह्याला चिकोडी तालुका तालुक्याच्या बाजूला हातमैला टप्प्याला तालुक्याच्या बाजूला हातमैला टप्प्याला हातमैला टप्प्याला आकुळे बाळूमाचा चारित्र बाळूमाचा मूळगाव बाळूमाचा जिल्हा तालुका ठिकाण असं बेळगाव जिल्ह्याला चिकोडी तालुका चिकोडी तालुक्याच्या बाजूला बाबा 5 मैल टप्प्याला बाळू मामाचा कोळे गावात पाहिलाय. आणि मायाप्पा धनगर म्हणतो राजे संसार परपाच्या करीत होता. अशी गरिबीची हालत होती बर का. आजच्या परिस्थितीमध्ये राज्य लागला होता करायला, संसार लागला होता करायला बाबा. कोण्या एका दिवसाला काही प्रकार घडायला लावला, काही का प्रकार घडलेला असायला. अगदी मायाप्पाची मंडळी कारभारी म्हणलं तर काय म्हणतो ती बाबा धनी आहो हे बघा आपल्या तिलक मुलं होय, भीमा आणि बहरू होय, आणि मुलगी म्हणली तर गंगूबाई होय. तर आपल्या भीमा बहरूला पाठबळ मारून घ्यायचं.
हातीच नटा जत्रा जवळ आलेली वर्षानुवर्षी भांडरा केलेला पंढरपूरची वारी नाही चुकू दिलेली कारभारी हा तुला माहेराला जायचं म्हणून सांगावा असा बहाना कशाला करावा आवधनी तसं नसतं मेंढेकडे आपल्या कुणी नाही आपला परपांच्या गरिबीचा आहे होय पण जत्रा नियमाप्रमाणे जायला पाहिजे होय म्हणून त्या टायमाला राजा राणीचा विचार एक व्हायला असं तर सुंदरा माता लागली होती बोलायला धनी असं तर बर का देवाच्या दर्शनाला जायला पाहिजे वर्षाच्या नियमाला जत्रा होती दिसून देशातली लोक दर्शनाला येते आपण एवढ्या जवळ असताना दर्शनाला कसं नाही जावं हलसी जाता जत्रा मात्र अगदी जगा जगा आगळी वेगळी मोठी जत्रा असती होय म्हणून त्या राजा राणीचा विचार झाला काय विचार झाला बाबा म्हणून त्या टायमाला दोघांना विचार करून काय करतो तुझी बाबा निघून या